नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडचं ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे मागील 10 वर्षांपासून आपण जर बघितलं तर खूपच चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला या फंडने दिलेले आहेत. तर याच फंडचे आपण आजच्या दिवशी या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात त्या तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आजचा आपण जो अभ्यास करणार निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडचा. तर हा फंड जो आहे स्मॉल कॅप कॅटेगरीमधला. आपल्याला माहिती आहे म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या कॅटेगरी पडत असतात. काही म्युच्युअल फंड जे असतात लार्ज कॅप कॅटेगरीमधले असतात. काही असतात मिड कॅप कॅटेगरीमधले आणि काही असतात स्मॉल कॅप कॅटेगरीमधले. तर आजचा आपला जो फंड निवडलेला आपण तो आहे स्मॉल कॅप कॅटेगरीमधला. आणि याची एन जर बघितली आत्ताच्या वेळेला तर आत्ताच्या वेळेला याची एन आपण जर बघितली तर ती चालू आहे 133.87. ही या फंडची काय चालू आहे एन नेट असेट व्हॅल्यू या ठिकाणी चालू आहे. तर एन पण सर्वांना माहीत असेल. कॅटेगरी सर्वांना माहीत असले पाहिजे की आपण ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय त्याची कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी पण प्रत्येकाला माहीत असायला हवी. तर ह्या फंडची कॅटेगरी आहे स्मॉल कॅप कॅटेगरी. आणि या फंडचं आता सध्याचं एयुएम जर आपण बघितलं एयुएम म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट त्यालाच आपण फंड साईज असं म्हणत असतो. तर या फंडचं एयुएम जर आपण बघितलं 36,539 करोडचं आहे आता सध्या. आणि एयुएम पण खूप चांगल्या प्रकारचं आहे. आपण अशा फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की त्याची फंड साईज जास्त आहे. म्हणजे लोकांनी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात गुंतवणूक केलेली असते. लोकांचा त्या ठिकाणी विश्वास असतो. चांगले रिटर्न मिळत असतात म्हणून प्रत्येकजण त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. तर या फंडचं एयुएम पण खूप चांगल्या प्रकारचं आहे 36,539 करोडचं. आणि याचा एक्सपेन्स रेशो जर बघितला तर तो आहे 0.72%. तर म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करताना आपण एक्सपेन्स रेशो जो असतो तो नक्की बघितला पाहिजे. नाहीतर तुमचं फंड सिलेक्शन चुकीचं होत असतं. भविष्यामध्ये मिळणारे तुम्हाला जे रिटर्न असतात ते कमी होत असतात. काही जण रिटर्न तर बघतात पण एक्सपेन्स रेशिओ बघत नाही. एक्सपेन्स रेशिओ काही म्युच्युअल फंडचा 1 ते 1.5% असतो. काहींचा 1.5% पण असतो. मग तुमचे तेवढे रिटर्न भविष्यात कमी होत असतात. त्यामुळे तो एक्सपेन्स रेशिओ पण आपण बघितला पाहिजे. शक्यतो एक्सपेन्स रेशिओ 1च्या खालीच असला पाहिजे. 0.50, 0.60, 0.70 या दरम्यान जर असेल, तर आपल्याला भविष्यात त्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. तुम्हाला वाटत असेल की 0.5%, 1% काहीच नाही. पण भविष्यामध्ये जर तुम्ही त्याचा विचार केला, कंपाऊंडिंगचा जर तुम्ही विचार केला, तर ते रिटर्न पण आपल्यासाठी खूप जास्त असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करताना आपण एक्सपेन्स रेशिओ पण नक्की बघितला पाहिजे. ठीक आहे. तर या फंडचा एक्सपेन्स रेशिओ पण खूप चांगला आहे 0.72. 0.72 आता त्याचा एक्सपेन्स रेशिओ आहे. त्यानंतर या फंडने मागील काही दिवसांपासून रिटर्न जर आपण बघितले किती दिलेले होते. आता 1 वर्षापूर्वीचा डाटा जर आपण या ठिकाणी बघितला, तर ह्या फंडने 31.86% रिटर्न दिलेले आहे. 1 वर्षामध्ये. हा जो डाटा दिसतोय तुम्हाला इथे दिसणार बघा. 31.86% रिटर्न एका वर्षामध्ये दिलेले आहे. आणि याचा बेंचमार्क जर बघितला म्हणजे आपण जी कॅटेगरी असते. आता ह्या फंडची कॅटेगरी आहे स्मॉल कॅप कॅटेगरी. मग हा कोणत्या बेंचमार्कला फॉलो करत असतो? बेंचमार्क म्हणजे एक इंडेक्स. आपण त्याला इंडेक्स म्हणू शकतो. इंडेक्सला कोणत्या फॉलो करत असतो? स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये कोणता इंडेक्स असतो? तर तो आहे निफ्टी स्मॉल कॅप 250. निफ्टी स्मॉल कॅप 250. मग त्याचे रिटर्न जर आपण बघितले मागील 1 वर्षांमध्ये किती होते ते 27.59 एवढे रिटर्न त्या इंडेक्सचे होते. पण आपण ह्या म्युच्युअल फंडमध्ये जर बघितलं, आपल्याला रिटर्न मिळाले 31.86% 1 वर्षामध्ये. हे रिटर्न मिळाले आपल्याला 1 वर्षामध्ये. खूपच चांगल्या प्रकारचे रिटर्न आहे. म्हणजे आपला जो म्युच्युअल फंड आहे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, तर त्याने बेंचमार्कला पण काय केलेलं बीट केलेलं आहे. त्याने काय केलेलं बीट आहे. म्हणजे त्याचा अल्फा पण या ठिकाणी काय जास्त आहे. म्युच्युअल फंडमध्ये एक रेशिओ असतो अल्फा. म्हणजे या म्युच्युअल फंडने अल्फा चांगल्या प्रकारे जनरेट केलेला आहे. तो आपल्या बेंचमार्कला पण काय या ठिकाणी बीट करतोय. हे 1 वर्षांचं झालं. आपण मागे पण गेलो. मागचा डाटा पण आपण जर बघितला आपल्याला लक्षात येईल. मागील 5 वर्षांपासून आपण जर बघितलं तर तो बेंचमार्कला बीट करतोय. बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न देतोय आणि आत्तापर्यंत जर बघितलं, जेव्हापासून फंड लॉन्च झाला, तेव्हापासून 22% रिटर्न या फंडने दिलेले आहे. आणि इकडे बघा बेंचमार्कचे रिटर्न 11.83%. म्हणजे आपल्याला रिटर्न इकडे जास्त मिळत आहे. आता हे जे रिटर्न बघतोय आपण ते कशाचे वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर तुम्ही मागच्या 10 वर्षांमध्ये जर 10 लाखांची रक्कम या ठिकाणी गुंतवली असती, तर तुम्हाला याच्यामध्ये 22% रिटर्न मिळाले असते. तर तुम्ही मग एस-आय-पी पद्धतीने पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकतात, की मी जर एस-आय-पी चालू केली असते, तर त्याच्यामध्ये मला किती रिटर्न मिळाले असते. तुम्ही
एक एस-आय-पी कॅल्क्युलेटर असतं, त्यामध्ये पण किमती टाकून कॅल्क्युलेशन याचं करू शकतात. पण रिटर्न खूप चांगले आहे. या फंडचे जर आत्तापर्यंत रिटर्न जर आपण बघितले, खूपच चांगल्या प्रकारचे. इथं आपल्या बेंचमार्कला पण काय केलेलं, बीट केलेलं. आता तुम्हाला खालच्या साईडला ग्राफ दिसणार बघा इथे. इथे तुम्हाला ग्राफ दिसत असेल. तर येलो लाईन म्हणजे कोणती झाली? बेंचमार्क. येलो लाईन जी झाली ती बेंचमार्क झाली आणि ब्लू लाईन जी आहे, ते या फंडची रिटर्न. तर दोघांची तुलना करा, तुम्हाला समजेल की ह्या फंडने खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न आतापर्यंत दिलेले. मागील 10 वर्षांमध्ये बघा तुम्हाला समजेल इथपर्यंत. तुम्हाला दिसेल या ठिकाणी ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितले, एक असतात ॲब्सोल्यूट रिटर्न आणि एक असतं ॲन्युअलाइज रिटर्न. ॲब्सोल्यूट रिटर्न जर बघितले 1238% आणि ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितले 22%. आत्तापर्यंत जेव्हापासून फंड लॉन्च झालेला होता तेव्हापासून आत्तापर्यंतचे रिटर्न हे असतात. ठीक आहे, आत्तापर्यंतचे 10 वर्षांमध्ये बघा तुम्ही 1378. ॲन्युअलाइज जर बघितले आपण 30%चे रिटर्न. मागील 5 वर्षांमध्ये 201% रिटर्न. ॲन्युअलाइज जर आपण काढलं तर या ठिकाणी 24% रिटर्न निघून येत आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला खूपच चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला या फंडने दिलेले आहेत. आणि 1 वर्षाचं मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत 31.86% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. एका वर्षामध्ये. मागील जर तुम्ही 1 वर्षापूर्वी 10 लाख रुपयांची रक्कम जर टाकलेली असती तर तुम्हाला या फंडमध्ये 31% परतावा मिळालेला असता. मागील 10 वर्षांचा जर आपण विचार केला तर कॅटेगरीमध्ये 1 नंबरचा फंड आहे. मागील 10 वर्षांचा विचार केला तर. कारण की कोणत्याही फंडचे रिटर्न तेवढेच असतील असं नाही. त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. भविष्यात त्यांचे रिटर्न हे तुम्हाला आता 22% दिसत आहे. भविष्यामध्ये तो 17% देऊ शकतो किंवा 22% ऐवजी तो 25% रिटर्न देऊ शकतो. तर हे पर्सेंटेज जे असतात ते कमी होत असतात. कमी जास्त परफॉर्मन्स फंडचा होत असतो. मग काही वेळेला तो 1 नंबरला येऊ शकतो, काही वेळेला 2 नंबरला, काही वेळेला 3 वेळेला, काही वेळेला 3ऱ्या नंबरवरती येऊ शकतो. असा त्याच्या रँकिंगमध्ये फरक पडत असतो. आता तुम्हाला दिसतंय 1 वर्षामध्ये जर बघितलं याची रँक आहे 3 नंबरला. 24 फंडमध्ये 3 नंबरला हा फंड आहे. 10 वर्षांचा विचार केला तर 1 नंबरला आणि आत्तापर्यंत जेवढे पण फंड आहे त्यांच्यामध्ये जर बघितलं याची रँकिंग बघितली 13 नंबरला आहे. ठीक आहे. तर या रँकिंगमध्ये बदल होत असतो. मागे-पुढे हे होत असतं. भविष्यातही रिटर्न आपल्याला चांगले मिळू शकतात. आपण जर विचार केला की मला जर आत्तापर्यंत जेव्हापासून फंड लॉन्च झालेला आहे, या फंडमध्ये 22% रिटर्न मिळत आहे, तर मला कमीत कमी 17% तर मिळू शकतील. 4-5% आपण याच्यामध्ये कमी पकडून चालूया, की मला 4-5% रिटर्न कमी मिळणार. पण भविष्यात आपला पैसा बनत जाणारच. त्याच्यामध्ये कंपाउंडिंग होतच असते. ठीक आहे. आता 1 वीकचं जर बघितलं मायनस दिसणार तुम्हाला रिटर्न. का दिसणार? मार्केट ऑल टाईम हायवरती आहे, तर थोडं करेक्शन त्या ठिकाणी येणारच त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला इथं थोडे कमी रिटर्न दिसणारच. ठीक आहे. अप अँड डाऊन होत असतं. त्याचा फायदा मग आपल्याला एस-आय-पीद्वारे मिळवायचा असतो. एस-आय-पी करून आपण त्या ठिकाणी फायदा मिळवू शकतो त्याचा. आणि लाँग टर्ममध्ये अशा फंडमध्ये आपला चांगला पैसा बनत असतो. ज्यांचा व्ह्यू असेल, की मला 15-20 वर्षांसाठी एस-आय-पी करायची म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमचा चांगला पैसा अशा फंडमध्ये बनू शकतो. म्हणजे इथं दिलेलं जर तुम्ही 1,000 ची एस-आय-पी चालू केलेली असते. ठीक आहे. मागील 10 वर्षांपासून जर तुम्ही 1,000 ची एस-आय-पी चालू केलेली असती, तर तुमची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली असते. हा इन्व्हेस्टमेंटचा आकडा दिलेला असतो. तुम्ही 20 सप्टेंबर 2013 रोजी जर या म्युच्युअल फंडमध्ये 1,000 ची एस-आय-पी चालू केली असती, तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेली असते ₹1,20,000 आणि आत्ता त्याची व्हॅल्यू असते या ठिकाणी ₹4,73,000. ₹4,73,148 म्हणजे ॲब्सोल्यूट रिटर्न जर आपण बघितले 294%चे. आपण जर ॲन्युअलाइज जर बघितलं म्हणजे वार्षिक जर बघितले आपण रिटर्न तर ते आहे 25.86%चे. मग करा तुलना. जर तुम्ही आज पैसा लमसम ₹1,20,000 बँकेत जर टाकला, तुम्हाला 10 वर्षांमध्ये किती मिळणार तो? मिळून किती मिळणार? इयरली रिटर्न आपल्याला 5% मिळतात. एक नॅशनलाइज्ड बँक असते ती 5 ते 6% रिटर्न आपल्याला देत असते. मग करा, याच्यासोबत तुलना होत नाही. इथे जास्त पैसा बनतोय तुमचा. 5 वर्षांमध्ये पण बघा, जर तुम्ही 1,000 ची एस-आय-पी या फंडमध्ये चालू केलेली असते, तुमची इन्व्हेस्टमेंट होते 60,000 ची. पण आत्ता तुमचा पैसा बनलेला असता आत्ताच्या वेळेला ₹1,42,000 आणि ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितले आपण तर ते 35% होत आहे आणि ॲब्सोल्यूट रिटर्न जर बघितले आपण 136%. हे दिसतंय तुम्हाला रिटर्न इथे पण आहेत. या ठिकाणी पण रिटर्न तुम्हाला दिसणार. तर गुंतवणुकीसाठी हा फंड चांगला आहे. याच्यामध्ये आपण पुढे पण भविष्यात चांगले रिटर्न जनरेट करू शकतो चांगल्या प्रकारचे. चांगला परतावा आपल्याला या फंडद्वारे मिळू शकतो. खूप चांगला फंड आहे. आता याच्यामध्ये लंप बंद करण्यात आलेलं आहे. तर ह्या ए-एम-सीने म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीने लंप सध्या बंद केलेलं आहे.
आपण फक्त या फंडमध्ये आता एस-आय-पी करू शकतो. सिस्टमॅटिक पद्धतीने आपण या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो याच्यामध्ये. इक्विटीमध्ये यांची होल्डिंग 97% काही रिझर्व्ह असतं त्यांचं. ठीक आहे. रिझर्व्ह कॅश पण त्यांनी ठेवलेली असते. आता तुम्हाला दिसेल यांचे नंबर ऑफ स्टॉक जर बघितले 196 आहेत. लार्ज कॅपमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट 6.24% आहे. मिड कॅपमध्ये 8.75% आहे. आणि स्मॉल कॅपमध्ये 58.39% म्हणजे जो पण स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड असतो त्याला सर्वात जास्त गुंतवणूक जी करावी लागते ती स्मॉल कॅपमध्ये करावी लागते. त्यांचा रेशो ठरलेला असतो. आणि ऑदर जर बघितली 24.35% काही रिझर्व्ह कॅश असते. त्यानंतर काही ते डेप्टमध्ये पण लावत असतात पैसा. गव्हर्नमेंट सिक्युरिटी ज्या असतात सर्वांना माहीत असेल. डेप्ट, बॉन्ड वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये पैसा लावत असतात. पण सर्वात जास्त गुंतवणूक जी असते त्यांची इक्विटीमध्ये असते. इक्विटीमध्ये पण स्मॉल कॅपमध्ये जास्त असते. त्यामुळे आपल्याला रिटर्न तिथं जास्त मिळत असतात. जर आपला लाँग टर्म व्ह्यू असेल तर आपण नक्की स्मॉल कॅप कॅटेगरीचा फंडच निवडला पाहिजे. स्मॉल कॅपमध्येच गुंतवणूक केली पाहिजे. जेणेकरून भविष्यात चांगला परतावा अशा फंडमध्ये आपल्याला मिळत असतो. जर तुम्हाला स्वतः वाटत असेल की छोटीशी बचत करून मी भविष्यात चांगला पैसा बनवला पाहिजे, तर आपण नक्की म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी केली पाहिजे. सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्यामध्ये गुंतवणूक केली असते. ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा. तुमच्या काही क्वेरी असतील म्युच्युअल फंडच्या बाबतीत त्या पण विचारा. तर त्याचे पण उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.